नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बेसन पिठात रवा टाकून एक अशी भन्नाट आणि टेस्टी कुरकुरीत रेसिपी म्हणून दाखवणार आहे. ही एक युनिक रेसिपी आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी इथे मी एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे हे बेसन पीठ असेल आणि इथे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता. तर आता आपण एका बाउलमध्ये हे बेसन पीठ टाकून घेणार आहोत. लक्षात ठेवा, या रेसिपीसाठी बेसन पीठ आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे, कमीच घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून या बेसन पिठाच्या सर्व गुठळ्या अशा चमच्याने मोडून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला गुठळी राहू द्यायची नाही आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे तो थोडा थोडा मिक्स करायचा आहे. आता इथे मी थोडासा रवा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे चमच्याने मिक्स करायचं आहे. रव्याच्या पण आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. पुन्हा थोडासा मी रवा टाकलेला आहे आणि तो पण याच्यामध्ये असा मिक्स करायचा आहे. आता आपण शिल्लक राहिलेला सर्व रवा यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा हे असं चांगलं मिक्स करूया. हे बघा, आपलं बॅटर हे असं घट्ट तयार झालेलं आहे. हे फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रवा आपला चांगला याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे बेसन पिठामध्ये. आता हे बॅटर थोडं घट्ट झालं आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडेसे पाणी आणखी टाकणार आहोत आणि हे अशा प्रकारे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे बेसन पीठ आणि रवा चांगला मिक्स झालेला आहे. आता हे आपण 5 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत. जिरे चांगले तडतडले की इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. तो 1 चमचा ठेचा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ते 1 चमचा टाकलेला आहे. याऐवजी तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता हे आपल्याला दोन्ही पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण मी टाकलेली आहे. त्यासोबत चाट मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा टेस्टसाठी. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये मी इथे 1 बटाटा किसून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून त्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. कच्चा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता हा बटाटा किस पण यामध्ये चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यावरती झाकण ठेवून 1 मिनिट याला वाफ आणून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती. बटाटा किसलेला आहे त्यामुळे लवकर तो शिजतो. आता 1 मिनिट झालेला आहे. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपला बटाटा इथे मस्त शिजलेला आहे. आता हा चांगला मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये आपण जे बेसन आणि रव्याचं बॅटर बनवलेलं आहे ते असं चमच्याने पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे बॅटर पण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला खाली लागू द्यायचं नाही आहे. लो फ्लेमवरती हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये आवडीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ पण याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही कोथिंबीर आणि मीठ यामध्ये आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे.
तर इथं हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण याला 2 मिनटं वाफ आणून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहे. झाकण आपण काढून घेऊया. हे बघा, आपलं हे मिश्रण आपल्या रेसिपीसाठी तयार झालेलं आहे. मस्त शिजलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सर्व चांगलं मिक्स करूया. आता एक प्लेट घ्यायची आहे आणि ह्या प्लेटमध्ये ते सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड होईस्तोवर आपण कोटिंगसाठी एक बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठ घेऊ शकता. आणि आता यामध्ये 2 चमचे मी तीळ टाकून घेणार आहे. या तिळामुळे या पदार्थाला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे तीळ टाकायचे आहे. आता यामध्ये पण आपण थोडेसे पाणी टाकून याची घट्टसर अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर हे बघा, इथं पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे. अशी या प्रकारची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. इकडे आपले बेसन पीठ आणि रव्याचे हे बॅटर पण मस्त थंड झालेलं आहे. आता हे आपण हाताने थोडंसं असं मळून घेऊया एकसारखं. आता इथे आणखी एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये थोडेसे गोड तेल टाकून घ्यायचे आहे आणि हे तेल पूर्ण असं हाताने या प्लेटला सर्व लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता या प्लेटमध्ये आपण जे बेसन पीठ आणि रव्याचं बॅटर बनवलेलं आहे ते असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे असं हाताने ते सर्व प्लेटमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण भाकरी बनवतो त्याप्रमाणे हे असं गोल त्याच्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे बोटाने प्रेस करून. तर हे बघा, खूप इझी हे बॅटर असं प्लेटमध्ये पसरलं जातं. आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने याचे अशी कट करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे. इथे मी आपल्या शंकरपाळ्यांसारखे याचे कट करणार आहे, त्याला आकार देणार आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुमच्या जे आवडीचं असेल तो आकार याला देऊ शकता किंवा या पिठाचे तुम्ही मेंदू वडेसुद्धा बनवू शकता. फ्रेंड्स, तुम्ही हा पदार्थ एकदा बनवला ना तर पुन्हा पुन्हा हा पदार्थ तुम्ही बनवणार. इतका हा खायला कुरकुरीत आणि टेस्टी लागतो. पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा पदार्थ आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघत जा. तर हे बघा, इथे मी असे कट करून घेतलेले आहे. तुम्हाला मी दाखवते. अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेले आहे. तर इथे एका प्लेटमध्ये मी ह्या सर्व वड्या कट करून अशा काढून घेतलेल्या आहेत. गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या वड्या साईडला ठेवूया आणि आपण जे हे बॅटर बनवलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तिळाचं, हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता या बॅटरमध्ये आपण ह्या वड्या अशा डिप करून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता ह्या वड्या एक एक करून आपल्याला अशा तेलामध्ये सोडायच्या आहेत. मी इथे मोठी कढाई घेतलेली आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर वड्या बसणार आहेत. आणि आपल्याला ह्या वड्या मीडियम ते फुल फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहे. गॅस लो करायचा नाही, नाहीतर ह्या वड्या कुरकुरीत होणार नाहीत. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथं वड्या सोडून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या आपल्याला दोन्ही साईडनी मस्त बदामी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे.
फ्रेंड्स, ही एक युनिक रेसिपी आहे, त्यामुळे माझ्या मुलांना तर खूप आवडली. इतकी टेस्टी लागते खायला. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना एकदा नक्की बनवून द्या. तर हे बघा, अशा प्रकारे मी ह्या वड्या सर्व पलटी करून घेतलेल्या आहे. तर इथे वड्या मस्त लाल रंगावरती फ्राय झालेल्या आहे. आता ह्या वड्या आपण काढून घेऊया. तर पहिली बॅच आपली तळून झालेली आहे. आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता दुसरी बॅच यामध्ये मी सोडलेली आहे. आता ही दुसरी बॅच पण आपल्याला बदामी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायची आहे. दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे. ती पण आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. या कुरकुरीत वड्या तुम्ही टोमॅटो केचप, दही किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल त्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात, कशाबरोबरही खाल्ल्या तरी. तर तुम्ही बघू शकता ह्या वड्या किती छान दिसत आहेत आणि किती कुरकुरीत झालेल्या आहेत. ह्या वड्या आपण घरच्या साहित्यातच बनवलेल्या आहे, बाहेरून काही आणायची गरज नाही आहे. ह्या वड्या तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवू शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना बनवून देऊ शकता. तर फ्रेंड्स, ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.